मित्रांनो, कल्पना करा की तुमच्या घराच्या 30व्या मजल्यापर्यंत पाणी आलंय, बाहेर महापूर आहे आणि तुम्हाला वाचवायला कोणच नाहीये. पण अचानक तुम्हाला कळतं की हा महापूर नैसर्गिक पण नाहीये. हा एक विज्ञानाचा भयानक खेळ आहे. आज आपण त्याच्यावरच बोलणार आहोत. नेटफ्लिक्सचा एक शो आहे द ग्रेट फ्लड. या कोरियन स्कायफाय मूवीबद्दल आपण बोलणार आहोत की हा चित्रपट डोळे उघडणार आहे की डोकं दुखवणारा, हे याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आता कथा आहे सिओल शहरातल्या एका अपार्टमेंटची. संपूर्ण शहर पाण्याखाली बुडलेलं आहे. तिथे एक सायंटिस्ट यांना आपल्या मुलाला वाचवण्याचा जो प्रयत्न करते आणि तिला वाचवायला जो हिजो नावाचा एक हिरो येतो आणि त्याच्यात जो ट्विस्ट होतो की त्यांना ती रात्र वारंवार जगावी लागते, असा एक ट्विस्ट आहे जो बरोबर ओळखला तुम्ही, टाइम लूप. तर तो हा जो मूवी आहे हा टाइम लूपवर जो होतोय, या पुरामागचं विज्ञान कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा मूवी बघावा लागेल. आता याच्यात एक पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणजे की व्हिज्युअल ट्रीट, यातील पुराचे दृश्य इतके रिअलिस्टिक वाटतात. तुम्हाला पाणी बघून एवढी भीती वाटेल की तुम्हाला एक लक्षात येईल की VFX म्हणजे VFXचा जो बजेट आहे त्याचा पुरेपूर वापर केला आहे. आता आई मुलाचं जे नातं आहे हे पण या मूवीमध्ये दिसून येतं. आता ॲना आपल्या मुलासाठी ज्या थराला जाते हे बघून तुमचे डोळे नक्कीच पाणवतात. डायरेक्शनची गोष्ट झाली तर डायरेक्शन ब्ल्यू गिल किम यांनी एका इमारतीमध्ये जो थरार निर्माण केला आहे याबद्दल तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. जर तुम्हाला साधे सरळ चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्या डोक्यावरून जाऊ शकतो, कारण का टाइम लूप्स ज्यांनी आधी बघितलं त्यांच्यासाठी हा ओके, कारण यात AI मेमरी ट्रान्सफर ची पण एक नवीन संकल्पना आहे. आता चित्रपट पाहताना तुम्हाला तुमचं डोकं पूर्णपणे चालू ठेवावं लागतं. जर तुम्हाला एखादा सीन मिस केला तर पुढचं काहीच समजणार नाही. शेवटी सांगायचं झालं तर द ग्रेट फ्लड हा एक धाडसी प्रयोग केला डायरेक्टरने. ज्यांना डार्क सिरीज आवडलेली किंवा ज्यांना इन्सेप्शन सारखे चित्रपट आवडलेले त्यांच्यासाठी ही एक चांगली मेजवानी ठरू शकते. या मूवीला 5 पैकी 4 स्टार मी रिकमेंड करेन. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये डब झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लँग्वेजचं काही टेन्शन नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला काय वाटतं की AI खरोखरच माणसांवर ताबा मिळवेल की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.